नमस्कार, निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी, सुरमईचं कालवण। चला तर मग त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। सुरमईच्या कालवणासाठी आपण इथे 4 पीस सुरमईचे घेतलेले आहेत। हा कच्चा मसाला आहे। यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कांदा सगळं कच्चं घेतलेलं आहे, भाजलेलं नाहीये। टोमॅटो घेतला किसून, लाल चांगला टोमॅटो किसून घेतलेला आहे आणि कोथिंबीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅस चालू करून स्टोव ठेवला, त्याच्यावरती तेल टाकून घेणार आहोत। साधारण 2 मोठे चमचे तेल टाकले। तेल तापलं की यामध्ये आपण आपले सगळे मसाले आणि कच्चा मसाला टाकून घेणार आहोत। सगळ्यात आधी कच्चा मसाला, टोमॅटो किसलेला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ टाकणार आहोत चवीनुसार। सुरमईला पण मॅरिनेट केलेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये पण मीठ आहे, त्या अंदाजानुसार टाकणार आहोत। मालवणी मसाला अर्धा चमचा, गरम मसाला पाव चमचा आणि घरगुती मसाला 1 चमचा। सगळं नीट मिक्स करून घेणार आहोत। त्याला चांगलं भाजून घ्यायचंय। तेल सुटेपर्यंत चांगलं याला भाजून घ्यायचं। लो टू मीडियम फ्लेम वरतीच भाजायचंय, जास्त गॅस फास्ट करायचा नाहीये। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण सुरमई टाकणार आहोत। त्यामध्ये सुरमई शिजायला जास्त वेळ नाही लागत, पटकन शिजते। ह्याला एक उकळी काढून घेऊया आणि नंतर मग सुरमई त्यामध्ये टाकूया। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण सुरमईचे तुकडे घालूया।